अब रुक करते हैं बड़ी खबर की ओर। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति अनजान व्यक्तियों द्वारा आपत्तिजनक वीडियो बनाकर वायरल करने की वजह से वंचित बहुजन अघाड़ी व भारतीय बौद्ध महासभा के कार्यकर्ता हुए आक्रमण। इसी को लेकर आज दिनांक 24 अक्टूबर 2025 को वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप जी छिड़के व भारतीय बौद्ध महासभा के भिवंडी शहर अध्यक्ष रमेश गांधीले गुरुजी के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वंचित बहुजन अघाड़ी व भारतीय बौद्ध महासभा के कार्यकर्ताओं ने पुलिस उपायुक्त परिमंडल 2 को अनजान व्यक्तियों के विरुद्ध लिखित पत्र देकर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पुलिस उपायुक्त परिमंडल 2 के द्वारा वंचित बहुजन अघाड़ी व भारतीय बौद्ध महासभा के कार्यकर्ताओं को जानकारी देते हुए बताया कि विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति आपत्तिजनक वीडियो बनाकर वायरल करने वाले व्यक्तियों को भिवंडी शहर पुलिस स्टेशन द्वारा अरेस्ट कर गुना दाखिल किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। इस अवसर पर भारतीय बौद्ध महासभा के भिवंडी शहर महिला अध्यक्षा सुनीता बचूटे, शांताबाई सावंत, वंदना भीसे, बेबी नंदा गायकवाड़, निर्मलाताई वाघमारे व वंचित बहुजन अघाड़ी के आशाताई पाटिल, भारतीय बौद्ध महासभा के बौद्धाचार्य बंडू गायकवाड़, वंचित बहुजन अघाड़ी के भगवान बचूटे, एडवोकेट रमेश बलांडे, तानाजी अंधुरे, भाऊ साहेब साबले, अमोल वाघमारे, वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर व भिवंडी तालुका माजी अध्यक्ष प्रहलाद गायकवाड़, वंचित बहुजन अघाड़ी के वरिष्ठ नेता अंकुश बचूटे के साथ साथ भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन अघाड़ी तथा फेनापाड़ा शाखा के कार्यकर्ता पदाधिकारी, महिला और पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। आरोपी आम्ही शोधला, अटक केला। एका दिवसामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एका दिवसात आम्ही आरोपी अटक केलेला आहे। खूप कारवाई होणं महत्त्वाचं आहे ना। कारवाई केली ना पोलिसांनी, त्याला अटक केली नाही एवढं तात्काळ। 4-5 दिन के पहले कोई उत्तर भारतीय हिंदी में बात करने वाला एक आदमी ने ऐसा वीडियो वायरल किया कि बाबा साहब अम्बेडकर के बारे में बहुत गलत बातें की हिंदी में। उसके लिए हिंदी में बात कर, हिंदी में बात किया, बोलने में बोलता मैं ठाकुर हूँ, ये हूँ। वो वीडियो उसका वायरल हो गया। तो बाबा साहब को मानने वाले जो महाराष्ट्र में रहने वाले, हमारे भिवंडी में रहने वाले लोग, वो ताबड़तोड़ उनका दिमाग खराब हो गया। उन्होंने जाके इसके लिए आंदोलन करना चाहिए। तो वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता सब लोग मिलके ऐसा निश्चित किया कि डीसीपी साहब के पास जाके अपना निवेदन दिले। या भिवंडी शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम या भिवंडी शहरातील पोलीस अधिकारी करतात याची पूर्ण आम्हाला गॅरंटी आहे आणि ते आज आम्हाला मिळालं। आम्ही माननीय पोलीस उपायुक्त साहेबांना भेटलो तर त्या ठिकाणी आम्हाला गेल्याबरोबर सांगितलं की ज्यानं तो व्हिडिओ व्हायरल केला, ज्यानं तो वाईट शब्द बाबासाहेबांच्या बद्दल वापरले, ते त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचं पोलीस खात्याचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस देश को संविधान दिया है। यहाँ का जो पिछड़ा वर्ग, यहाँ का जो बड़ा वर्ग, सबको एक ही समानता का अधिकार दिया है। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ये वर्ड फेमस हो गए हैं। तो उनके बारे में अगर कोई गलत लफ्ज, कोई नत्थू खैरा आके बोलेगा, ये हम कभी सहन नहीं करेंगे। और बाबा साहब का अपमान तो हम कभी सहन ही नहीं करेंगे। आज जो भिवंडी के अंदर हुआ है, वो आरोपी पकड़ा गया है, उसके अरेस्ट हुआ है, उसके ऊपर केस भी दर्ज हुआ है, हर चीज हुआ है। इसके लिए हम पुलिस डिपार्टमेंट का अभिनंदन करते हैं, ये अच्छी बात है। लेकिन जो अधिकार बाबा साहब ने दिए हैं, ये अधिकार किसी और लोगों को जो कि बाबा साहब को नहीं मानने वाले हैं, उनको खलते हैं।
वो कभी भी बाबा साहब को नीचे दिखाने का कोशिश करते हैं और ये बात हमेशा होते आई है। इसके लिए मैं और ये अपील करता हूं कि इसके आगे अगर कभी ऐसा हो तो आज जो पकड़े गए ऐसा न होने का पुलिस लोगों ने कार्रवाई करना चाहिए और सबको सुख से और अमन से रहने का दायरा निकालना चाहिए। हम बाबा साहब को मानने वाले हैं और हम अमन और शांती चाहते हैं। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही शाखा म्हणजे एका रथाचे दोन चाक आहेत, त्यात दोन्ही शाखेच्या वतीने आम्ही उपायुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। कारण 2-4 दिवसापासून आपण पाहतो एक व्हिडिओ व्हायरल होतो, त्या व्हिडिओची शहानिशा करण्यासाठी प्रयत्न केला, आमच्या सर्व अध्यक्षांनी सर्व पाहिलं, पण तरीही काही नक्की उलगडा होत नव्हता। आणि शेवटी आम्ही निष्कर्ष करून निवेदन देण्याचं ठरवलं की बाबा इथं काहीतरी आहे। आणि म्हणून आम्ही जेव्हा निवेदन तयार केलं, निवेदन करून या ठिकाणी आलो, निवेदन दिलं, तेव्हा या पोलीस आयुक्तालयामध्ये आम्हाला माहिती मिळाली की ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ केलाय ती व्यक्ती अरेस्ट केलेली आहे। त्यामुळे आम्हाला समाधान वाटलं आणि प्रथमतः आम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त उपायुक्तांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद त्यांना देतोय। आणि विशेष म्हणजे पुढच्या लोकांसाठी आव्हान आहे की हा व्हिडिओ परत फिरणार आहे, कृपा करून आपण सर्वांनी लक्षात घ्यावं की ज्यांनी हा व्हिडिओ केलेला होता त्याला अरेस्ट केलेले आहे, त्यामुळे पुढची कार्यवाही आपण करू नये। त्याचबरोबर ही जी अरेस्टची कुंभारवाडा पोलीस स्टेशन मध्ये तो आहे असं आपल्याला इथं माहिती मिळालेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे, तेव्हा आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। पुन्हा एक वेळा सर्वांना आव्हान करतो की ज्यांनी हे केलेलं आहे त्याला पण बाबासाहेबांनीच अधिकार दिला, त्या बाबासाहेबांच्या अधिकारावरती तो त्याचं स्वातंत्र्य मानतोय, परंतु चुकीचं असं काही करू नये एवढं मी त्यांना आव्हान करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयात ज्यांनी एकदम खालच्या दर्जाचा उच्चार केलेला आहे त्याचा मी निषेध करते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कोणी जर बोलत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, त्यांच्यावर कठोर गुन्हा सादर झालाच पाहिजे आणि आम्ही लोक पण त्यांना माफ करणार नाही। 3-4 दिवस झालं की तो नालायक त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे, खूप बाबासाहेबांच्या विषयी खराब त्यांनी बोललेला आहे आणि म्हणून आम्हाला ते सहन होत नाही। अरे माकडांनो, ज्यांच्यामुळे तुम्ही जगताय याच्यामध्ये भिवंडी शहरामध्ये अख्ख्या जगामध्ये ज्यांच्यामुळे तुम्ही जगताय त्यांच्यावर तुम्ही उलटे फिरताय का? अरे गाढवांनो, असं तुम्ही जरा ध्यान ठेवा तुमच्यावर। ज्यांच्या संविधानामुळे तुम्ही खाताय पिताय सोन्याचं घास खाताय त्यांच्यावर तुम्ही उलटून पडताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते कोणत्या मराठी माणसासाठी किंवा कोणत्या आमच्या स्पेशल एससीच्या 56 जातीपैकी आमच्या एकाच जातीला लिहिलं नाही। या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या गरीब ते श्रीमंत, श्रीमंत ते लखपती करोडपती आणि सगळ्या लोकांसाठी संविधान आहे। आणि हे जे काही परप्रांतीय लोक आहेत ते परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येऊन कमवण्यासाठी पोट भरण्यासाठी येतात, पण हे परप्रांतामध्ये जाऊन जेव्हा आपण काही धंदा पाणी करतो आणि पोट भरतो, ही जी गोष्ट आहे ना ती संविधानात बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे की आपण परप्रांतात जाऊनही आपलं पोट भरू शकतो। ही गोष्ट त्या नालायक माणसाला, त्या युपीच्या भैयाला माहिती नाही। आणि ही गोष्ट मी ह्याच्यासाठी सांगते की ह्या गोष्टी ज्या माहित नाहीत त्या सर्व परप्रांतीयांना माहित असाव्यात की ही गोष्ट संविधानात नमूद आहे, म्हणून ते तिथून इथं येतात, नाही तर खेटरांनी त्यांना कायदेशीररित्या बाहेर पळवला असता। ही गोष्ट संविधानात आहे, नमूद आहे, म्हणून तो इथं येऊन कमवून खाऊ शकतो, नाही तर तो त्याच्याच गावात भुके पेट मेला असता, त्याला कामधंदा राहिला नसता। ही जाणीव त्याला नाही आणि कायदाही त्याला माहित नाही। कायदा माहित नसल्यामुळे हे लोक असे वागतात। जर हे कोणत्या धर्माचं शिक्षणात देण्यापेक्षा संविधान शिक्षणात द्या, धड्यात द्या, पुस्तकात द्या। जनसामान्यांना जोपर्यंत कायदा माहित होणार नाही तोपर्यंत हे अशा प्रवृत्तीचे लोकांना हे प्रवृत्ती करण्यासाठी ते कमी करणार नाही। आणि अशा लोकांना हा एक मेसेज मी देते की अशा गोष्टी वारंवार घडू नयेत आणि पॉलिटिक्स वाल्यांनी अशा गोष्टींना खतपाणी घालू नये, ही माझा संदेश आहे आज, नाही तर आम्ही काही कमी नाहीये। सर्वप्रथम मी तर त्याला जय भीम करेन, त्याचा धन्यवाद करेन, का तर त्याला बोलायचा अधिकार आमच्या बाबासाहेबांनीच दिला ना। आणि
1,500 रुपयाचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भुकायचंय. तुम्ही रस्त्यावर येणार आहे बाबांनो, तुमच्यामध्ये जर एवढाच दम आहे ना तर तुम्ही समोर येऊन बोला, रस्त्यावर येऊन बोला आणि मग बघा मग आमची अवकात, मग आमची अवकात आम्ही दाखवू. पण तुम्ही काय करता, 1,500 रुपयाचा फोन घेता आणि त्याच्यामध्ये झाड बाजूला जाऊन बोंबलता. बोंबलता मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण कानून कायद्याने काम करतो. आम्ही कानून कायद्यानेच काम करतो ना. आणि आम्हाला पण त्यांच्या देवाविरोधात बोलता येतं, त्यांच्या भरपूर काय बोलण्यासारखं आहे. आम्ही खूप काय बोलू शकतो, पण आम्हाला ते करायचं नाही. चैनल के माध्यम से मैं कहना चाहता हूँ, जो बाबा अम्बेडकर साहब के अपोजिट में जितने वीडियो वायरल किया है या स्पीच गलत दिया है, उसके खिलाफ सख्त से सख्त कानूनी कार्रवाई हो. बाबा अम्बेडकर साहब ने हम लोगों को बोलने और जीने का हक अधिकार दिया है, और इसके खिलाफ अगर कोई आपत्तिजनक वीडियो बनाता है या स्पीच देता है तो उसके लिए हम लोग सख्त से सख्त कार्रवाई करने का आह्वान करेंगे पुलिस डिपार्टमेंट से. जय भीम.